त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण. आता इथं आपण घेवडा शिजवून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय हा कसा शिजलेला आहे तो. शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, घरगुती मसाला या, टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा बारीक चिरलेला, गरम मसाला, जिरे, मोहरी, हळद, मीठ. हा ग्रेव्ही मसाला आहे. हा घरी बनवलेला आहे, मी कालच बनवून ठेवलेला होता. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालून घरगुती मसाला आपला चटणी घालून केलेला आहे आणि कोथिंबीर आणि तेल. तर आता आपण सुरुवात करूया. आता आपल्याला कढई तापवून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. 2 चमचे मी अंदाजाने घेत आहे. आपल्याला तेल आता गरम तापवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मोहरी, थोडंसं जिरं, हे चांगलं तडतडायला लागले की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा. एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा. छान असा परतून घ्यायचा. आपण आता काळ्या घेवड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मीठ आपण कांद्यामध्ये टाकणार होतो त्यामुळे कांदा मऊ होतो, लगेच भाजला जातो. कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. त्याला पण छानपैकी परतून घेऊया. थोडीशी हळद, चिमूटभर हळद घालायची आपल्याला. एक चमचा आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तेलाच्या ह्याच्यामध्ये. आपल्याला जास्त नाही घालायचे कारण आपली ग्रेव्ही तयार आहे, त्यामुळे आपल्याला फक्त 1 चमचा शेंगदाणे घालायचे. त्यामध्येच आपल्याला गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे, मी तो घालून घेते. छान मिक्स करून घ्यायचं. गॅस मीडियम ठेवूया आपण. त्यामध्येच घरगुती मसाला टाकणार आहोत आपण 2 चमचे. छान आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. थोडासा ह्याच्यामध्ये रस्सा आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचा आहे आणि चांगलं असं ढवळून घेऊया. थोडं पाणी आपण ॲड करूया याच्यामध्ये, कारण भाजी त्याच्यामध्ये खाली तळाला चिटकून राहणार नाही किंवा भाजी आपली करपली जाणार नाही आणि आपल्या भाजीला छानपैकी तेल सुटेल. म्हणून आपण थोडंसं 1-2 मिनटं झाकण ठेवूया. बघूया आपल्या भाजीला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे ग्रेव्ही मसाला टाकणार आहोत.
त्याच्यामुळे काय होईल की आपल्या घेवड्याला छान अशी चव येईल. तुम्ही बघू शकताय भन्नाट असा कलर आलेला आहे आपल्या रस्सा भाजीला. आणि 1 मिनिटभर आपण झाकून घेऊया. बघू शकता आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला हा घेवडा शिजवून घेतलेला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. गॅसची फ्लेम आता आपल्याला मोठी ठेवायची आणि छान उकळून घेऊया. आपण त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. आपण झाकण ठेवून 1-4 मिनटं उकळी येऊ देऊ. बघूया भाजीला छान उकळी सुटली. तर आता आपली कोल्हापूर पद्धतीने झणझणीत घेवडा रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता.